सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। एक दिवस देशासाठी, एक दिवस स्वच्छतेसाठी हा संदेश देत स्वच्छता मिशन सिंधुदुर्गने रिक्षा चालक मालक संघटना फोंडाघाटच्या पुढाकाराने आणि ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सहकार्याने रविवारी फोंडाघाट बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत फोंडाघाट स्टँड परिसर स्वच्छ करून आजूबाजूच्या दुकानदार प्रवासी यांना केले स्वच्छता राखण्याचे आवाहन। स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीला स्वच्छता मिशनचे पत्रकार गणेश जेटे यांनी स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे मोहीम राबवली जाते त्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि स्वच्छता मिशनची संकल्पना सांगितली। आणि सांगा की आता याच्यापुढे मी कचरा टाकणार नाही, तुम्ही बोला। बळ बोल एसटी वाल्यांची तक्रार आहे तुमच्याकडे? टाकूया म्हणतो गणेश भाई निलेश वाचो या टाकू नये, कोणाला टाकून घेऊन सांगायचं बाहेर कचरा टाकू नका आणि तुम्ही पण हॉटेलच्या बाहेर एखादा डस्टबिन ठेवून द्या। आमची सेवा कशी आहे, धान्य नेलाच नाही तर ओटीपी सुद्धा आम्ही देतो, बघलात ना? या महत्वाचं तो कोणाला टाकून घेऊ आपली ऍडव्हर्टायझिंग केली मग बाहेर बाटली बिटले काय दिसता नाही, प्लास्टिक कागद वर्दळ जास्त असतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।